अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 9. अध्यक्ष महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यदायी योजनेच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी मांडलेली आहे. मी सगळ्यात आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आताच्या सुनेत्राताई यांच्या सरकारचं आणि मंत्री महोदय विशेषत्वानं या खात्याचे आंबेडकर साहेब यांचं अभिनंदन करतो की अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून अनेक वेगवेगळ्या पातळीवरती पुनर्रचना वेगवेगळ्या कामाची केली जाते. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यदायी योजना ही योजना अतिशय महत्त्वाची आणि अतिशय उपयुक्त योजना ठरत चालली आहे लोकांच्यासाठी. कारण आता पिवळं रेशन कार्ड नाही, केशरी रेशन कार्ड नाही, सरसकट सगळ्या नागरिकांसाठी योजना लागू करण्याचा अतिशय क्रांतिकारी निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, या दृष्टिकोनातून आत्ताचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे खूप तोकडं आहे. अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. या 15 तालुक्यांपैकी सुधागड तालुका, तळा तालुक्यामधलं एकही हॉस्पिटल या योजनेला संलग्न नाही आणि अगदी तुटपुंजी संख्या अन्य तालुक्यांमध्ये आहे. पनवेल तालुक्यामध्ये जवळपास 240 हॉस्पिटल्स आहेत. याच्यापैकी फक्त 40 हॉस्पिटलला लागू आहे, ती पण महापालिकेच्या क्षेत्रात आहे. आणि त्यामुळे घडतंय असं की 30 बेडपेक्षा कमी बेड असलेली अनेक विश्वासार्ह हॉस्पिटल आहेत. लोकांना त्या डॉक्टरकडं ट्रीटमेंट घ्यायला पसंत करतात, पण ती शासनाच्या अटीमुळं त्या योजनेचा फायदा लोकांना घेता येत नाही. प्रश्न माझा याच्या संदर्भातला असा आहे की 30 बेडपेक्षा ज्यांची कमी संख्या आहे असे हॉस्पिटल्सना या योजनेला संलग्न केलं गेलं पाहिजे. कारण लोकसंख्या प्रचंड आहे, मर्यादित फायदा होतो. तर त्यामुळे यासाठी शासन काय करणार आहे, नंबर 1. दुसरं अध्यक्ष महोदय, की अशा हॉस्पिटलची माहिती ही प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, UPSC यांच्यासारख्या ठिकाणी सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी लावली गेली पाहिजे. ती लावण्याच्या दृष्टिकोनातून शासन निर्णय घेतं, अंमलबजावणी होत नाही. यासाठी शासन काय करणार आहे? आणि याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय, अनेक हॉस्पिटल मनमानी पद्धतीनं, तिसरा प्रश्न, की मनमानी पद्धतीनं अनेक हॉस्पिटल हे बिलं आकारत राहतात, मग तिथं वाद होतात. आपण पाहतो, काल परवाचे प्रसंग आहेत. मग अध्यक्ष महोदय, दर तक्ता अशा हॉस्पिटल्सनी लावला नाही तर जसं मेडिकल स्टोअरचं तुम्ही 5 दिवस 7 दिवस महिनाभर सस्पेन्शन करता, तशा पद्धतीनं अशा हॉस्पिटलचं ऑपरेशन सुद्धा सस्पेंड केलं पाहिजे. ते शासन करणार आहे का? आणि अध्यक्ष महोदय, शेवटचा चौथा आणि महत्त्वाचा विषय आहे की कॅन्सरसारख्या ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये आज मर्यादा आहेत. या महात्मा फुले योजनेच्या मध्ये कुठेतरी केमो दिली जाते, तर त्या ठिकाणी रेडिएशन दिलं जात नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ही मर्यादा कशामुळे आहे? कारण ट्रीटमेंटची कॉस्ट शासन जे देत आहे ती खूप कमी आहे. तुम्ही प्लास्टिक सर्जरीला देत नाही, आता टंगला तुम्ही प्लास्टिक सर्जरीमध्ये टाकून दिलं, म्हणजे जिभेचं ऑपरेशन होऊ शकत नाही. कसा फायदा होणार या योजनेचा? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जसं तुम्ही अँजिओग्राफी प्लास्टिक केल्याशिवाय अँजिओग्राफीचे पैसे देत नाही, त्याच धर्तीवरती जर फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज याच्या कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी जर तुम्ही ट्रीटमेंटला पैसे मंजूर करायला लागलेत या धर्तीवरती, तर त्याच्यातून फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजला डिटेक्ट होतील, अनेक लोकांचे जीव वाचू शकतील. तर अशासाठी ज्या स्वयंसेवी संस्था, अनेक कॅन्सर मित्र या दृष्टिकोनातून जे काम राज्यभरामध्ये करतायत, तर यांना सोबत घेऊन या संदर्भामध्ये शासन या संदर्भामध्ये काही एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार आहे का? मंत्री महोदय.